MS ऑफिस मधील पॉवर पॉइंट मध्ये आपल्याला व्हिडिओ आणि ऑडिओ कसा ऍड करायचा त्याच्याबद्दल आपण तुम्हाला माहिती देत आहे. त्याच्यासाठी काय करायचं, आधी स्टार्टिंगला काय करायचं, स्टार्ट मध्ये जायचं, आपलं जे MS पॉवर पॉइंटचं आयकॉन आहे त्याच्यावर क्लिक करायचं. आता इथे कुठं आहे MS पॉवर पॉइंट दिसेल सर्वांना, त्याच्यावर क्लिक करायचं. त्याच्यानंतर हे MS पॉवर पॉइंट ओपन होईल. त्यानंतर ब्लँक प्रेझेंटेशन शीट घ्यायची. आता याच्यामध्ये आपल्याला ऑडिओ आणि व्हिडिओ कसे ऍड करायचे शीट्समध्ये प्रेझेंटेशन सादर करताना. पॉवर पॉइंटचा उपयोग कशासाठी केला जाते, प्रेझेंटेशन एखाद्या कंपनीचं किंवा आपलं प्रोडक्ट दाखवायचं असेल किंवा प्रेझेंट करायचं, कुठलीही माहिती आपल्याला प्रेझेंट करायची असेल तर ते कशात केलं जाते, पॉवर पॉइंटमध्ये. आपल्याला पॉवर पॉइंटमध्ये तुम्ही बेसिक शीट्स तयार केलेल्याच आहे आधी सर्वांनी, तुम्हाला माहिती सांगितली होती सर्वांना. आता आपल्याला याच्यामध्ये ऑडिओ आणि व्हिडिओ कसे ऍड करायचे शीट्समध्ये त्याच्याबद्दल आपण जाणून घेऊ. त्याच्याकरता पहिलं आपण आता पॉवर पॉइंट ओपन केलेला आहे. आता आपल्याला व्हिडिओ कसा ऍड करायचा याच्यामध्ये. पहिले शीट पूर्ण क्लिअर करून घ्यायची. त्याच्यानंतर इन्सर्ट मध्ये जायचं. इन्सर्ट मध्ये गेल्यानंतर तुम्हाला दिसतं तिथे व्हिडिओचा ऑप्शन दिसेल. व्हिडिओवर क्लिक करायचं. त्याच्यानंतर दिस डिव्हाइस, याच्या आधी आपल्या कम्प्युटरमध्ये व्हिडिओ हा ऍड असलेला पाहिजे किंवा डाउनलोड असलेला पाहिजे. त्याच्यानंतर तो आपण याच्यामध्ये ऍड करू शकतो. त्याच्यानंतर दिस डिव्हाइस मध्ये गेल्यानंतर आपला जो व्हिडिओ आहे हा कशात होता, डाउनलोड्स मध्ये आहे. डाउनलोड्स मधून तो व्हिडिओ त्याच्यामध्ये ऍड करायचा. त्याच्यामध्ये आपण आपल्या कम्प्युटरमध्ये NSS मध्ये जे प्रोग्राम झाले होते 5 दिवस, त्याच्यात संपूर्ण व्हिडिओ आपल्या याच्यात आहे. तो व्हिडिओ एका स्लाइडवर कसा ऍड करायचा, त्या व्हिडिओ सिलेक्ट करायचं, इन्सर्ट करायचं, तो व्हिडिओ पूर्ण याच्यामध्ये ऍड होतील या स्लाइडवर. त्याच्यानंतर दुसऱ्या स्लाइडवर दुसरा व्हिडिओ आपल्याला ऍड करायचा आहे. इथे राईट क्लिक करून न्यू स्लाइड घ्यायची किंवा इथेच न्यू स्लाइड घेतली तरी शॉर्टकटमध्ये राईट क्लिक करून सुद्धा न्यू स्लाइड येते. आणि न्यू स्लाइडवर क्लिक केल्यानंतर इथे न्यू स्लाइड येते. त्याच्यानंतर या स्लाइडमध्ये सुद्धा आपल्याला दुसरा व्हिडिओ कसा ऍड करायचा ते सांग. याच्या आधी पूर्ण शीट क्लिअर करून घ्यायची. इन्सर्ट मध्ये जायचं, व्हिडिओवर क्लिक करायचं, दिस डिव्हाइसवर क्लिक करायचं. त्याच्यानंतर आपला जो व्हिडिओ डाउनलोड मध्ये जिथे असेल तिथून तो सिलेक्ट करायचा, इन्सर्ट बनायचं. तो व्हिडिओ ऑटोमॅटिक आपल्या स्लाइडवर येऊन जाईल. पहिल्या स्लाइडवर आपण पहिल्या दिवसचा व्हिडिओ ऍड केलेला आहे. दुसऱ्या स्लाइडवर दुसऱ्या दिवशी जे प्रोग्राम झाले होते आपल्या इथं NSS अंतर्गत त्याचा व्हिडिओ आपण याच्यामध्ये ऍड केला आहे. आता आपण तिसऱ्या स्लाइडवर तिसऱ्या दिवशी जो आपल्या इथे कार्यक्रम झाला होता त्याचा व्हिडिओ आपण त्याच्यामध्ये ऍड करू. त्याच्यासाठी सेम प्रोसेस, इन्सर्ट मध्ये जायचं, व्हिडिओवर क्लिक करायचं, दिस डिव्हाइसवर जायचं, आपला व्हिडिओ जिथे असेल तिथून इन्सर्ट करायचा. आला दिसत आहे सर्वांना. त्याच्यानंतर सेम प्रोसेस, न्यू स्लाइड, असे 5 व्हिडिओ आपण याच्यामध्ये ऍड करू. 5 स्लाइड आहे आपल्या, 5 दिवसचे 5 कार्यक्रम आपले झाले होते. त्याच्यानंतर तो व्हिडिओ आपण याच्यामध्ये ऍड करू. त्याच्यानंतर सेम प्रोसेस, व्हिडिओमध्ये जायचं, इन्सर्ट. ठीक आहे, आला. या प्रकारे सर्वांना करता येईल. व्हिडिओ कसा ऍड करायचा समजलं सर्वांना. आपल्याला पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन तयार करत असताना स्लाइडही बनवतो आणि एखादा व्हिडिओ याच्यामध्ये जर ऍड करायचा तर कसा पद्धतीने करायचा ते मी तुम्हाला सांगितलं आहे. आता एक 5वा व्हिडिओ आपण टाकून देऊ. त्याच्यानंतर त्याचं ते प्रेझेंटेशन करू कसं दिसतं. ठीक आहे, झाला. 5 स्लाइडमध्ये आपण 5 दिवसच्या कार्यक्रमाचे वेगवेगळे व्हिडिओ आपण याच्यामध्ये ऍड केलेले आहे. आता हे प्रेझेंटेशन कसं करायचं, स्लाइड शो मध्ये जायचं, फ्रॉम बिगिनिंग वर क्लिक करायचं. त्यानंतर